नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानसंस्कार अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये 17 ऑगस्ट 2025च्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून रोजच्या चालू घडामोडीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील. चला तर बघूया आजचे महत्त्वाचे 25 महत्त्वाचे प्रश्न. 17 ऑगस्ट 2025 रोजी भारत सरकारने कोणत्या नवीन डिजिटल आरोग्य सेवा सुरू केल्या? पर्याय आहेत डिजिटल कोविड-19 आरोग्य पास, टेलिमेडिसिनसाठी नवीन पोर्टल, डिजिटल आरोग्य रेकॉर्डची सेवा, वरील सर्व. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व. पुढचा प्रश्न. 17 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या राज्यात नवीन इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आली? याचं अचूक उत्तर आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न बघा. 17 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय रेल्वेने कोणत्या मार्गावर महाराज एक्सप्रेसची नवीन सेवा सुरू केली? याचं अचूक उत्तर आहे कोलकाता गुवाहाटी. पुढचा प्रश्न. 17 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या देशासोबत भारताने हरित ऊर्जा संधीवर करार केला? याचं अचूक उत्तर आहे जर्मनी. 17 ऑगस्ट 2025 रोजी केंद्रीय कृषी मंत्रालयाने कोणती नवीन योजना सुरू केली? पर्याय बघा शेतकरी विमा विस्तार योजना, सेंद्रिय शेती प्रोत्साहन योजना, जलसंवर्धन व सिंचन योजना. सर्व पर्याय बरोबर. याचा अचूक उत्तर आहे वरील सर्व पर्याय बरोबर. पुढचा प्रश्न. 17 ऑगस्ट 2025 रोजी केंद्र सरकारने महागाई नियंत्रणासाठी काय उपाययोजना जाहीर केली? काही प्रमुख अन्नधान्यावर सबसिडी, पेट्रोल डिझेल दर स्थिर ठेवणे, वस्तू आणि सेवा करात कपात करणे, प्रशासनिक व्यवहार वाढवणे. याचं अचूक उत्तर आहे काही प्रमुख अन्नधान्यावर सबसिडी. 7वा प्रश्न बघा. 17 ऑगस्ट 2025 रोजी दिल्ली पोलिसांनी कोणत्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला? पर्याय आहेत फेस रिकग्निशन सिस्टीम, ड्रोन सर्व्हिलन्स, AI आधारित गुन्हा नियंत्रण. वरील सर्व पर्याय बरोबर. याचं अचूक उत्तर आहे वरील सर्व पर्याय बरोबर. पुढचा प्रश्न. 17 ऑगस्ट 2025 रोजी भारत सरकारने शाश्वत विकासासाठी कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला? पर्याय नवीन हरित कर लागू करणे, वन संवर्धन धोरणावर सुधारणा, प्लास्टिक बंदीची नवी नियमावली. वरील सर्व. याचं अचूक उत्तर आहे वरील सर्व. पुढचा प्रश्न. 17 ऑगस्ट 2025 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शिक्षण क्षेत्रातील डिजिटल योजना उद्घाटित केली? पर्याय डिजिटल शिक्षणासाठी नवीन प्लॅटफॉर्म, ग्रामीण भागातील ऑनलाईन शिक्षण वाढवणे, शिक्षक प्रशिक्षणासाठी नवीन पोर्टल. वरील सर्व. याचं अचूक उत्तर आहे वरील सर्व. पुढचा प्रश्न बघा. 17 ऑगस्ट 2025 रोजी भारत आणि रशियाने कोणत्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा करार केला? पर्याय ऊर्जा, संरक्षण व सुरक्षा, आंतरिक संशोधन. वरील सर्व पर्याय बरोबर. याचं सुद्धा अचूक उत्तर आहे वरील सर्व पर्याय बरोबर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून रोजचे नवनवीन अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील. पुढचा प्रश्न. 17 ऑगस्ट 2025 रोजी केंद्र सरकारने नॅशनल हायवे विकासासाठी किती निधी मंजूर केला? याचं अचूक उत्तर आहे 50,000 कोटी रुपये. 17 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या भारतीय क्रीडाळूला आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव प्राप्त झाला? याचं अचूक उत्तर आहे PV सिंधू. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 17 ऑगस्ट 2025 रोजी भारत सरकारने कोणत्या राज्याला स्मार्ट सिटी प्रकल्पात समाविष्ट केले? याचं अचूक उत्तर आहे रायपूर. पुढचा प्रश्न. 17 ऑगस्ट 2025 रोजी भारतात कोणत्या नवीन औषधासाठी आपत्कालीन वापराची मंजुरी दिली गेली? पर्याय अँटीव्हायरल कोविड औषध, हृदयरोगासाठी औषध, मधुमेह नियंत्रणासाठी नवीन औषध, कर्करोगासाठी औषध. याचं अचूक उत्तर आहे अँटीव्हायरल कोविड औषध. पुढचा प्रश्न. 17 ऑगस्ट 2025 रोजी भारत सरकारने ग्रामीण भागासाठी कोणती नवीन बँकिंग सुविधा सुरू केली? पर्याय डिजिटल पेमेंट सुबलाई योजना, ग्रामीण उद्योजकांसाठी कर्ज योजना, शेतकऱ्यांसाठी विमा योजना. वरील सर्व. याचं अचूक उत्तर आहे वरील सर्व. पुढचा प्रश्न बघा. 17 ऑगस्ट 2025 रोजी भारताने कोणत्या आंतरराष्ट्रीय मंचावर नवीन धोरण सादर केले? याचं अचूक उत्तर आहे G20. पुढचा प्रश्न. 17 ऑगस्ट 2025 रोजी भारतातील महत्त्वाच्या नदी संवर्धनासाठी कोणती नवीन मोहीम सुरू झाली? याचं अचूक उत्तर आहे गंगा नदी संवर्धन अभियान. पुढचा प्रश्न. 17 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या राज्यात प्रदूषण नियंत्रणासाठी नवीन कायदा सादर करण्यात आला? अचूक उत्तर आहे दिल्ली. 19वा प्रश्न बघा. 17 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय नौदलाने कोणत्या नवीन युद्धनौका मिळवली?
याचं अचूक उत्तर आहे ऑटोमानिक पनडुब्बी. 17 ऑगस्ट 2025 रोजी भारत सरकारने कोणत्या नवीन योजनेअंतर्गत कुटुंब कल्याणामध्ये भर दिला? पर्याय आहेत महिला सशक्तीकरणासाठी निधी वाढवणे, बाल विकास योजना विस्तार, कौटुंबिक आरोग्यासाठी उपकेंद्र वाढवणे, वरील सर्व. याचा अचूक उत्तर आहे वरील सर्व. पुढचा प्रश्न, 17 ऑगस्ट 2025 रोजी भारताने कोणत्या पाश्चात्य देशासोबत टेक्नॉलॉजी शेअरिंगचा करार केला? याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जपान. पुढचा प्रश्न, 17 ऑगस्ट 2025 रोजी भारताच्या कोणत्या राज्यात जलसंधारण महामेळावा पार पडला? पर्याय राजस्थान, गुजरात, तमिळनाडू, महाराष्ट्र. याचं अचूक उत्तर आहे राजस्थान. पुढचा प्रश्न, 17 ऑगस्ट 2025 रोजी पर्यावरण संरक्षणासाठी कोणती जागतिक उपक्रम भारताने समर्थित केली? याचं अचूक उत्तर आहे ग्लासगो हवामान परिषद. पुढचा प्रश्न बघा, 17 ऑगस्ट 2025 रोजी भारत सरकारने कोणत्या सेक्टरमध्ये वेगवान रोजगार निर्मितीची योजना जाहीर केली? पर्याय तंत्रज्ञान क्षेत्र, कृषी व संबंधित उद्योग, सेवा क्षेत्र, पर्याय ए व बी दोघे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय ए व बी. आणि शेवटचा प्रश्न, 17 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय स्पोर्ट्स मंत्रालयाने कोणत्या खेळासाठी विशेष अनुदानाची घोषणा केली? याचं अचूक उत्तर आहे बॅडमिंटन. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि तुमच्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.